पहिलं प्रेम. पावसाळ्याचे दिवस होते. कॉलेजचा पहिला दिवस. आरव नुकताच 12वी पूर्ण करून पुण्यातील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. नवीन शहर, नवीन माणसं आणि नवीन स्वप्न. मनात थोडी भीती आणि उत्सुकता होती. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी त्याची नजर एका मुलीवर पडली. गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, चेहऱ्यावर निरागस हास्य आणि डोळ्यात अनेक स्वप्न. तिचं नाव होतं सई. लायब्ररीत पुस्तक घेताना दोघांची पहिली भेट झाली. सईच्या हातातील पुस्तक खाली पडलं आणि ते उचलण्यासाठी आरवही वाकला. दोघांच्या हाताचा हलकासा स्पर्श झाला. दोघेही एकमेकांकडे पाहून हसली. थँक्यू, सई म्हणाली. वेलकम, एवढंच उत्तर आरवच्या तोंडातून बाहेर पडलं. हळूहळू दोघांची मैत्री वाढत गेली. एकत्र अभ्यास, कॉलेज कॅन्टीनमध्ये चहा आणि पावसात भिजत गेलेल्या गप्पा त्यांच्या आयुष्याचा भाग बनल्या. सईला कविता आवडायच्या. आरवला तिच्या डोळ्यातलं निरागस प्रेम. सई नेहमी म्हणायची, पहिलं प्रेम आयुष्यभर लक्षात राहतं. आरव हसत म्हणायचा, मग तू माझ्या आयुष्याची कायमची आठवण होणार आहेस. दिवस सरत गेले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, पण त्यांनी कधीही प्रेमाची कबुली दिली नाही. त्यांच्या नजरा सगळं सांगत होत्या. एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. कॉलेज सुटलं होतं. बसस्टॉपवर दोघेच उभे होते. सई म्हणाली, आरव, तुला माहीत आहे का, मला भीती वाटते. कशाची? हे सगळं कधी संपलं तर? आरवने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, जे मनापासून असतं ते कधीच संपत नाही. त्या दिवशी आरवने सईला पहिल्यांदा सांगितलं, मी तुझ्यावर प्रेम करतो. सईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ती फक्त एवढंच म्हणाली, मीही. कॉलेजचं शेवटचं वर्ष सुरू झालं आणि अचानक सईच्या वडिलांची बदली दुसऱ्या शहरात झाली. तिचं शिक्षणही तिथेच पूर्ण होणार होतं. दोघांसाठी एक मोठा धक्का होता. जाण्याच्या आदल्या दिवशी ते दोघे त्यांच्या आवडत्या ठिकाणी भेटले. सईने आरवला एक छोटी डायरी भेट दिली. ती म्हणाली, आपल्या आठवणींसाठी. आरवने विचारलं, आपण पुन्हा भेटू ना? सई हसली, पण तिच्या डोळ्यात अश्रू होते. नियतीने ठरवलं तर नक्की. सई निघून गेली. दिवस, महिने आणि वर्षे सरली. आयुष्य पुढे जात राहिलं. दोघांनी त्यांच्या स्वप्नांसाठी घेतलेली मेहनत, पण पहिलं प्रेम मनाच्या एका कोपऱ्यात कायम जिवंत राहिलं. 10 वर्षांनी आरव एका पुस्तक प्रदर्शनाला गेला होता. अचानक त्याच्या कानावर परिचित आवाज आला. आरव, त्याने मागे वळून बघितलं. समोर सई उभी होती. त्याच्या चेहऱ्यावर निरागस हास्य होतं. क्षणभर दोघेही काही बोलू शकले नाही. सई म्हणाली, माहीत आहे, मी अजूनही ती डायरी जपून ठेवली आहे. आरव हसत म्हणाला, ना, आणि मी अजूनही तुझ्या आठवणी. दोघांना डोळ्यात आनंदाश्रू होते. काही प्रेमकथा लग्नापर्यंत पोहोचतात, तर काही आठवणींच्या रूपाने आयुष्यभर सोबत राहतात. पण पहिलं प्रेम मात्र कधीच विसरता येत नाही. बोध, खरं प्रेम हे मिळवण्यातच नसतं, तर ते मनापासून जपण्यात असतं. पहिलं प्रेम आयुष्यभर मनात हळुवारपणे फुलत राहतं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.